श्री स्वामी समर्थ. नवीन भागाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने. मागील भागात आपण बघितलं, प्रिया बोलत असते. प्रिया, दी, तू पुण्याला किंवा मुंबईला येशील का ग मला भेटायला? दी जरा शांत बसते. प्रियाला उत्तर देत नाही. ते पाहून प्रिया परत दीला तेच विचारते. प्रिया, दी, येशील ना तू मला भेटायला? बोल ना, तू बोलत का नाही आहेस? मला फार आठवण येते ग तुझी. बोल ना दी. आता पुढे. दी, अगं प्रिया, मला नाही जमणार तुझ्याकडे यायला. आई बोलली मला की तुझ्यामुळे प्रियाचं लग्न लवकर लावून दिलं आणि तिला तिचं शिक्षण पण पूर्ण करू नाही दिलं. आता तिच्या संसारावर तुझी सावली पण पाडू नकोस. असं म्हणून दी रडायला लागते आणि दीचं बोलणं आणि रडणं ऐकून प्रिया पण रडायला लागते. दी स्वतःला सावरते आणि म्हणते, प्रिया, नको रडूस तू. तू माझी स्ट्रॉंग बहीण आहेस ना. माझी स्ट्रॉंग बहीण अशी मुळमुळ रडत नाही. बरोबर बरोबर बोलते आहे ना मी? प्रिया अजूनही रडत असते. तिच्या हुंदक्यांचे आवाज दीला ऐकू येत असतात आणि त्यामुळेच तिच्या हृदयाचं पाणी पाणी होत असतं. दी परत बोलते, प्रिया, रडू नकोस ना. तुला सांगितलं ना मी, मला माझी स्ट्रॉंग बहीण आवडते. अशी मुळमुळ रडणारी बहीण नाही आवडत हं. प्रिया तिचं रडणं थांबवते. दीला तिचे हुंदके बंद झाले ते पाहून जरा बरं वाटतं. प्रिया, दी, आपण कधीच भेटणार नाही का ग आयुष्यात? दी, असं कुठे म्हणाले मी? जेव्हा मला आपल्या घरचे एक्सेप्ट करतील ना, तेव्हा आपण नक्की भेटूयात. प्रिया, आणि ते कधी होईल ग? दी, मला पण नाही माहिती ग, पण एक ना एक दिवस ते नक्की होईल, एवढं नक्की सांगते मी तुला. प्रिया, दी, प्रिया, आता यापुढे कधीच रडायचं नाही हा. तुझ्याकडूनच मी स्ट्रॉंग व्हायला शिकले आणि तू माझ्यासारखी मुळमुळी झालीस. बी स्ट्रॉंग डिअर. प्रिया, दी, चल, खूप वेळ झाला बोलतो आहोत आपण. ठेवते मी फोन. उद्या बोलूयात, चालेल? प्रिया, काळजी घे दी. मिस यू सो मच. दी, मिस यू टू डिअर. तू पण काळजी घे. चल, बाय. प्रिया, बाय. असं म्हणून प्रिया फोन कट करते आणि तशीच सोप्यावर डोकं ठेवून पडते. तिला दीच्या लग्नाच्या 10 दिवस आधीचा प्रसंग आठवतो. तिच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग उभा राहतो. दिवस उजाडला तसं ना प्रियाला कोणी चहा दिला होता ना दीला कोणी चहा दिला होता. दी किचनच्या एका कोपऱ्यात बसलेली होती आणि प्रिया मागच्या दाराला खाटेवर बसलेली होती. सर्व नातेवाईक एक एक येऊन दीला समजवत होतं की प्रेमविवाह नको करूस. आई आणि काकू किचनच्या दुसऱ्या कोपऱ्यात बसलेल्या होत्या. आई कंटिन्यू रडत होती. सर्वांचे चेहरे उदास होते. घरात असं वातावरण होतं की जसं कोणी गेलं आहे आणि रडारड चालू आहे. इतक्यात दी आणि प्रियाचा मावस भाऊ टिल्लू दादा आला आणि तिच्याजवळ बसला. दीला समजावलं प्रेमविवाह नको करू, पण दी काही कुणाचं ऐकत नव्हती. तसं त्याचं पण तिनं ऐकलं नाही. शेवटी तो उठला आणि मागच्या दाराला गेला, तर प्रिया तिथे एकटीच खाटेवर बसलेली होती. तो तिच्याजवळ बसला आणि म्हणाला, सोनू, तुला माहिती होतं सर्व, मग तू का सांगितलं नाही आई पप्पांना? प्रेमबिम काही नसतं ग, हे फक्त एक वयात आल्यावर होतं. आई वडील जे करतात ते आपल्या भल्यासाठीच करतात. प्रिया निमूटपणे दादा जे सांगतो आहे ते ऐकत होती. तोंडातून एक ब्र शब्दही काढत नव्हती. इतक्यात तिथे पप्पा रागारागात आले आणि प्रियाला ओरडू लागले, पप्पा, हिला हिला सर्व माहिती असताना हिने आम्हाला सांगितलं नाही. इतकं काय बहिणीचा पुळका? आई वडिलांपेक्षा बहीण प्यारी आहे हिला. यांना लहानाचं मोठं आम्ही करावं आणि मोठे झाल्यावर हे यांच्या मर्जीने वागतात. यांच्यासाठी काबाड कष्ट करावे आणि हे काळी मात्र आपलं ऐकत नाही. एवढं बोलूनही प्रिया मान खाली घालून बसलेली होती. ते पाहून पप्पा चिडले आणि प्रियाचा एक हात दंडाजवळ धरला आणि तिला खेचत किचन मध्ये घेऊन आले. पप्पा, बघ बघ घराची कशी अवस्था झाली आहे तुझ्या एका चुकीमुळे.
तुला माहिती होतं सर्व, तू आम्हाला सांगितलं का नाहीस? वेळेत चुकीची दुरुस्ती केली असती तुझं सांगितलं असतं तर, आणि असं काही घडलंच नसतं. तिच्यापेक्षा तुझीच चुकी जास्त आहे. काका, हो ना, मोठीला काय हाणू शकत नाही आपण, मग या लहानीचीच चुकी आहे तर हिलाच हाणून घ्या. असं म्हणत प्रियाला तिच्या काकांनी मारायला सुरुवात केली. काकांनी एक चापट पाठीवर मारताच उभी असलेली प्रिया धाडकन खाली पडते. पप्पांचा पण जीव चिडलेला होता, म्हणून पप्पा पण प्रियाला मारू लागले. ते पाहून दी तिच्या जागेवरून उठू लागली, तर काकूने तिचा हात पकडला आणि म्हणाली, तू केलं ना तुझ्या मनासारखं, आता आमच्या घराच्या मॅटरमध्ये तू पडू नकोस, समजलं? दीला काकूंचं बोलणं ऐकून खूप राग आला. तिने काकूंचा हात जोरात झटकला आणि पळत जाऊन प्रियाला कुशीत घेतलं आणि मोठ्याने ओरडू लागली, यात तिची काही चुकी नाही. जे काही केलं ते मी केलं. माझ्या चुकीची शिक्षा तिला का देताय तुम्ही? तिला का मारताय तुम्ही सर्व? दीने प्रियाला कुशीत घेतल्यामुळे प्रिया पूर्णपणे दीच्या अंगाखाली झाकली गेली आणि आता काका आणि पप्पांचा मार दीला बसू लागला. टिल्लू दादा पप्पांना अडू लागला, तर प्रियाची मावशी म्हणजे टिल्लू दादाची आई टिल्लू दादाला मागे ओढत म्हणाली, त्यांच्या घराच्या मॅटरमध्ये तू पडू नकोस, बाजूला राहा जरा. अचानक दाराची बेल वाजते आणि प्रिया विचारचक्रामधून बाहेर येते. प्रिया लगेच दार उघडते तर जाऊबाई असतात. जाऊबाई, चल प्रिया, आपण जेवण करून घेऊयात. प्रिया, हो हो चला. दोघी जणी जेवायला बसतात. प्रिया तिच्या भूतकाळातल्या आठवणींमध्ये हरवलेली असते, म्हणून रात्रीचं जाऊबाईंचं व दादांचं झालेलं भांडण ती सपशेल विसरून जाते. जाऊबाईंना वाटत असतं की प्रिया त्यांना कालच्या भांडणाबद्दल विचारेल, पण ती काही विचारत नाही. ते पाहून त्या पण तो विषय थोडस बाजूला ठेवतात. दोघींचं जेवण होताच दोघे मिळून किचन आवरतात आणि टीव्ही लावून कालचा अर्धा पिक्चर पुढे पाहू लागतात. प्रिया दी बरोबर बोलून रिलॅक्स झालेली असते, म्हणून ती शांतपणे पिक्चर पाहत असते. पिक्चर संपतो. प्रिया आज इमोशनल झाली नाही ते पाहून जाऊबाई, प्रिया, आज तू इमोशनल नाही झालीस. पिक्चर पाहता पाहता छान वाटलं तुला असं स्ट्रॉंग झालेलं पाहून. अशीच स्ट्रॉंग राहा. प्रिया मान हलवून हो म्हणते. जाऊबाई, अगं, या दुनियेत तर स्ट्रॉंग राहायलाच हवं. जो स्ट्रॉंग नाही त्याच्यावर पाय देऊन बाकीचे पुढे जातात. प्रिया परत मान हलवून हो म्हणते. जाऊबाई, आणि स्ट्रॉंग बनण्यासाठी स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं, म्हणजे स्वतःचा पैसा कमवायला हवा, जॉब करायला हवा. प्रिया परत मान हलवून हो म्हणते. कालच्या दादांच्या वागण्यामुळे जाऊबाई खूप दुखावल्या गेल्या होत्या. त्यामुळे त्या प्रियाला स्ट्रॉंग राहण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी समजवत होत्या. जाऊबाई, चल प्रिया, मी छोटूला घेऊन येते, तू कर आराम, ओके? प्रिया परत मान हलवून हो म्हणते. जाऊबाई लगेच घराबाहेर पडतात. 15-20 मिनिटात जाऊबाई छोटूला घेऊन घरी येतात. प्रिया आता तिच्या रूम मध्ये जाते. जाऊबाई पण छोटूचं सर्व आवरून त्यांच्या रूम मध्ये जातात. प्रिया बेडवर आडवं पडून दी विषयी विचार करू लागते. दीला कधी सर्व एक्सेप्ट करतील? पप्पा तर अजूनही तिच्यावर रागवलेले आहेत. आई तिच्या मायेपोटी तिच्यावर राग विसरली, पण पप्पांपुढे तिचं काही चालत नाही. पप्पांसारखे काकाही तिच्यावर खूप रागवले आहेत. त्यांनाही ती त्यांच्या डोळ्यासमोर नकोय. फक्त प्रेमविवाह केला म्हणून इतकी मोठी शिक्षा द्यायची? तिचं तोंड पाहायचं नाही, तिच्याशी बोलायचं नाही, किती मोठी शिक्षा आहे ही. आणि हे कितपत योग्य आहे? कधी संपेल हा सर्व द्वेष? कधी तिला सर्व एक्सेप्ट करतील? मी कधी माझ्या बहिणीला भेटू शकेल? मला किती आठवण येते माझ्या दीची. दी जेवढी माझी बहीण आहे तेवढीच माझी बेस्ट फ्रेंड आहे, आणि मी माझ्या बेस्ट फ्रेंडला खूप खूप मिस करते आहे. आणि आई म्हणते दी मुळे माझं लवकर लग्न झालं, मला माझं शिक्षण मध्ये सोडावं लागलं. मला पण आधी असं वाटायचं, पण पण आता नाही वाटत तसं. माझ्या जीवनात रितेशजी आल्यापासून जीवनाला वेगळंच वळण मिळालं आहे. माझं लवकर लग्न होणं हे माझ्या नशिबातच असेल. दी मुळे माझ्या जीवनात काहीच चुकीचं झालं नाही असं मला वाटतं आहे. फक्त दीच्या प्रेमविवाह करण्याच्या निर्णयामुळे दी माझ्यापासून लांब गेली आणि मी तिला खूप खूप मिस करते आहे.
बॅकग्राऊंडला गाणं वाजू लागतं. मैं जहाँ रहूं, मैं कहीं भी रहूं, तेरी याद साथ है. किसी से कहूँ कि नहीं कहूँ, ये जो दिल की बात है. कहने को साथ अपने एक दुनिया चलती है, पर चुपके इस दिल में तन्हाई पलती है. बस याद साथ है, तेरी याद साथ है. असाच विचार करता करता प्रिया झोपी जाते. सायंकाळी 7 वाजता जाऊबाई तिला आवाज देतात. जाऊबाई, प्रिया, प्रिया झोपली आहेस का ग प्रिया? जाऊबाईंच्या आवाजाने प्रिया उठते. प्रिया, आले आले ताई. प्रिया फ्रेश होऊन किचन मध्ये जाते तर स्वयंपाक झालेला असतो. जाऊबाई शेवटची पोळी लाटत असतात आणि एका साईडला चहा उकळत असतो. हे सर्व पाहून प्रिया म्हणते, ताई, मी मदत केली असती ना, मला लवकर का उठवलं नाही तुम्ही? जाऊबाई, असू दे ग, सकाळी तू एकटीनेच तर पूर्ण स्वयंपाक केला होतास आणि म्हणून म्हटलं रात्रीच्या स्वयंपाकाला तुला सुट्टी द्यावी. प्रिया, असं काही नाही हो. जाऊबाई, बर, आता चहा गाळ, आपण मस्तपैकी दोघी चहा घेऊयात. प्रिया, हो हो. जाऊबाई किचन आवरेपर्यंत प्रिया 2 कप चहा गाळते आणि चहा घेऊन हॉलमध्ये येऊन दोघी बसतात. प्रिया, ताई, उद्या शनिवार आहे, मग फिरायला जायचं आज विचारू का यांना? प्रियाचं बोलणं ऐकून जाऊबाई जरा विचार करू लागल्या. थोडा विचार करून त्या म्हणाल्या, अगं प्रिया, नको, बघू नंतर कधीतरी फिरायला जायचं. तसं जाऊबाईंचं बोलणं ऐकून प्रियाची ट्यूब पेटते आणि कालचं जाऊबाईंचं आणि दादांचं भांडण तिला आठवतं. म्हणून त्या नाही म्हणताय हे प्रियाला समजतं. प्रिया त्यांना म्हणते, बर, ठीक आहे ताई, जसं तुम्ही म्हणणार. थोड्या वेळाने जाऊबाई छोटूला घेऊन बिल्डिंग मधील गार्डन मध्ये जातात. प्रिया धुवून वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालून कपाटात ठेवत असते. तिच्या डोक्यात अजूनही एकच विचार चालू होता, दीला कस काय भेटावं? पप्पांच्या डोक्यातून दीसाठी तर राग कस काय घालवावा? अचानक तिला एक आयडिया सुचते आणि ती हातातला घडी केलेला ड्रेस फेकून देते आणि मोठी उडी मारते आणि यस असं जोरात म्हणते. ती घरात एकटीच असल्यामुळे तिची अशी उत्साही रिॲक्शन कोणीच पाहत नाही. तिच्या हातातून उडालेला ड्रेस स्टडी टेबलच्या खुर्चीला लटकलेला असतो. ते पाहून तिला स्वतःवरच हसू येतं. ती परत तिच्या कामावर लक्ष केंद्रित करते. थोड्या वेळाने दाराची बेल वाजते. प्रिया दार उघडते तर आज दोघेही भाऊ सोबत आलेले असतात. दोघं भाऊ घरात येताच आणि सोफ्यावर बसतात. उद्या सुट्टी म्हणून दोघंही शरीराने आणि मनाने रिलॅक्स होऊन सोफ्यावर बसलेले असतात. प्रिया दोघांसाठी पाणी आणते आणि चहा बद्दल विचारते तर रितेश म्हणतो, चहा नको, नेहमीप्रमाणे निंबू पाणी बनव. दादा, हो हो, एकदम बेस्ट. प्रिया लगेच किचन मधून निंबू पाणी घेऊन बाहेर येते. रितेश ते पाहून, तू काय बनवून ठेवलं होतं की काय निंबू पाणी? प्रिया मान हलवून हो म्हणते आणि छानशी स्माइल देते. ते पाहून दोघं भाऊ एकमेकांकडे पाहून हसू लागतात. प्रिया पण त्यांच्यात सामील होते आणि हसू लागते. हसता हसता ते दोघं निंबू पाणी पिऊ लागतात. प्रिया लगेच किचन मध्ये जाऊन जाऊबाईंना फोन करते आणि दोघं भाऊ घरी आले आहेत असं सांगते. जाऊबाई पण लगेच छोटूला घेऊन घराकडे निघतात. दोघं भाऊ फ्रेश होऊन ड्रेस बदलून जेवणासाठी बसतात. तोपर्यंत जाऊबाई पण येतात. जाऊबाई येताच सर्वजण जेवायला सुरुवात करतात. जाऊबाईंची आणि दादांची भांडण अजून मिटलं नसतं म्हणून सर्व शांततेत जेवण करत असतात. फक्त छोटूची आणि रितेशची मस्ती चालू असते. जेवण होताच प्रिया आणि जाऊबाई किचन आवरू लागतात आणि दोघं भाऊ टीव्ही लावून पिक्चर बघू लागतात. किचन मधील काम होताच जाऊबाई छोटूला घेऊन त्यांच्या रूम मध्ये जातात. त्यांच्या मागोमाग प्रिया ही रूम मध्ये जाणार इतक्यात रितेश म्हणतो, प्रिया, झोपते आहेस का? प्रिया नाही मध्ये मान हलवते. रितेश, मग आमच्या बरोबर पिक्चर बघ ना. प्रिया, तुम्हाला चालेल का? रितेश, न चालायला काय झालं?
असं म्हणून दोघं भाऊ एकमेकांना टाळी देऊन हसू लागतात. प्रिया पण टीव्ही पाहत हॉलमध्येच बसते. कॉमेडी मूवी असल्यामुळे जोक झाल्यावर ते तिघं हसत असतात. दादा हळूच रितेशच्या कानात म्हणतो, तू तर लई शहाणा आहेस रे. तुझ्या वालीला मूवी पाहायला थांबून घेतलंस आणि माझी वाली गेली रूम मध्ये निघून, तेव्हा तोंडातून आवाज नाही काढलास. रितेश तिरप्या नजरेने दादाकडे रागाने पाहतो आणि म्हणतो, ते नको सांगू हं भाऊ तू मला. मी थांबवलं असतं वहिनींना, पण तू काल कांड करून ठेवलास ना, म्हणून मला काही बोलता नाही आलं. आणि एवढंच वाटतं मग तू थांबव ना वहिनींना. दादा नाक गोळा करून म्हणतो, माझ्याकडे तर ती पाहत सुद्धा नाही रे. आणि हो रे, काल पिल्यावर लक्षातच नाही आलं मी काय बरळलो आणि काय नाही. रितेश, म्हणून सांगतो दादा, सोडून दे ड्रिंक करणं. मी बघ काही झालं तरी ड्रिंक करत नाही. शिक, जरा शिक, लहान भावाकडनं काहीतरी शिक. दादा, बरोबर आहे रे तुझं, पण आता काहीतरी कर ना प्लीज. तिला बोलव ना मूवी पाहायला. रितेश, बर, काहीतरी करतो थांब. रितेश थोडा वेळ विचार करतो आणि काय होईल पुढे? प्रियाला काय आयडिया सुचली तिच्या दी साठी? रितेश दादाचा प्रॉब्लेम सोडवेल का? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील भाग प्रकाशित होताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.